बघा आपण आता प्रश्न क्रमांक 4 बघणार आहे, ज्याच्यामध्ये 4A हा अनसीन पॅसेज म्हणजे पुस्तकाच्या बाहेरला पॅसेज आहे, जो तुम्हाला 10 मार्कासाठी आहे. जसं आपण 2A बघितला त्याच पद्धतीने हा सुद्धा पॅसेज आहे, फक्त तो पुस्तकाच्या बाहेरचा आहे. 4A 10 मार्कासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा कंप्लीट द सेंटेन्सेस येईल. इथे व्हिडिओ लॉंग होते म्हणून मी तुम्हाला दिलेला नाहीये. तर त्याच्यामध्ये बघा कंप्लीट द सेंटेन्सेस साठी तुम्ही काय करू शकता, जे बऱ्यापैकी विद्यार्थी चांगले जे आहेत अभ्यासू त्यांना तो पॅसेज समजेल असाच असतो, कारण तुमचा जो टेक्स्ट बुक आहे त्यात जे तुम्हाला डिक्शन आतापर्यंत झालेला आहे त्या पद्धतीला त्याला अनुसरूनच तो पॅसेज दिला असतो, तुम्हाला समजेल असा. पण बरेचसे असे विद्यार्थी असतात की त्यांना तो पॅसेज अनसीन असतो, तो कळत नाही. मग त्यांनी तसे न सोडून देता त्याच्यामध्ये कंप्लीट द सेंटेन्सचे 2 मार्कासाठी येईल. म्हणजे वाक्य त्यामध्ये 4 जे प्रश्न दिलेले आहेत ते 4 प्रश्न त्याच्यामध्ये शोधायचे पॅसेज मधले, आणि त्या ओळी जर लिहिल्या तंतोतंतरीत सुद्धा ते चालू शकतं. लक्षात घ्या. म्हणजे त्या अर्ध्या ओळी त्याच्या पॅसेज त्या शोधायच्या प्रश्नातल्या आणि त्या पॅसेजमध्ये तशा ओळी दिसल्या तर त्या आपण त्याच्या समोर जे असतं ते उत्तर असतं अर्ध्या ओळीमध्ये, तर ते जरी लिहिलं तरी तुम्हाला ते चांगले मार्क तिथं 2 पडू शकतात. त्याच्यानंतर एक वेब दिली जाऊ शकते, वेबवरचे असतील. त्याच्यानंतर ग्रामरवरचा याच्यामध्ये प्रश्न असू शकतो. आणि त्याच्यानंतर 4A मध्ये A5 जे पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे तो कसा लिहायचा हे मी मागं तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं 10 पैकी किमान 8 मार्क पडू शकतात. लक्षात घ्या. म्हणजे ग्रामरचा भाग मी सोडलेला आहे. ठीक आहे. 8 ते 6 मार्क तुम्हाला आरामात इथं पडू शकतात. ठीक आहे. आता त्यामध्ये बघा प्रश्न 4B सुद्धा आहे, जो तुम्हाला 5 मार्कासाठी आहे आणि तो हक्काची मार्क देणारा असा प्रश्न आहे. ज्या प्रश्नामध्ये हुशार विद्यार्थ्यांना परफेक्ट मार्क पडणार आहेत आणि जे सोसो विद्यार्थी आहेत की ज्यांना हा प्रश्न सोडवायची थोडीफार आयडिया असू शकते किंवा नसेल सुद्धा, त्यांना सुद्धा इथं 5 पैकी 5 कसे काढता येतील याविषयी आपण आता बोलणार आहे. लक्षात घ्या. आणि हुशार विद्यार्थ्यांनी याच्यावरती जास्त कालावधी न घालवता याच्यामध्ये कशा ट्रिक्सनं तुम्हाला मार्क मिळतील आणि 5 पैकी 5 कसे पडतील याविषयी आपण आता चर्चा करूया. समरी रायटिंग हा प्रश्न आहे, 5 मार्कासाठी आहे. प्रश्न क्रमांक लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 4B हा 4B प्रश्न क्रमांक जो आहे तो 4A मध्ये जो पॅसेज येतो त्या पॅसेजची काय करायची असते, आपल्याला समरी करायची असते. लक्षात आहे का बा. म्हणजे आता समरी करायची म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, त्या पॅसेजमध्ये तुम्हाला 11-12 ओळी असू शकतील. तर त्या 11-12 ओळी तुम्हाला 4 ते 5-6 ओळींच्या मध्ये त्या तुम्हाला समजवायच्या आहेत, सांगायच्या आहेत. आता उदाहरणार्थ बघा, समजा तुम्ही जर 3 तासाचा पिक्चर बघितला, 3 किंवा 3.5 तासाचा तुम्ही जर पिक्चर बघितला, तर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगताय 3 तास सांगता का 3 मिनिटात संपवताय? बरोबर आहे ना. म्हणजे 3 मिनिटात तुम्ही तो संपवता. 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटामध्ये आपण एखाद्याला समजावून सांगतो, पटवून सांगतो की असं आहे, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये फायटिंग आहे, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये गाणी आहेत, हिरो अशा पद्धतीने एंट्री होते, असं तुम्ही काय करताय ते थोडक्यामध्ये सांगताय. अगदी तसंच इथं आहे की आता जो पॅसेज तुम्हाला 12-13 ओळींचा दिलेला असेल तो तुम्हाला पॅसेज काय करायचा, एकदम थोडा 5 ते 6 ओळीमध्ये किंवा त्याच्याही पेक्षा कमी ओळीमध्ये तो समजावून सांगायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघूया याची मार्किंग सिस्टम कशी आहे. तर यामध्ये बघा अजूनही तुम्हाला सांगतोय मी, 4A जो पॅसेज आहे प्रश्न क्रमांक 4 लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 4A ला जो पॅसेज आलाय तोच तुम्हाला समरीसाठी B ला घ्यायचा असतो. लक्षात येते का बघा. तुम्ही काय करणार आहे, प्रश्न क्रमांक 4B म्हणणार आहे, बाण करणार आहे आणि समरी रायटिंग म्हणून तुम्ही लिहायला चालू करणार आहात. बरोबर आहे. आता त्यामध्ये बघा मार्किंग सिस्टम कशी आहे, तर टायटल साठी 1 मार्क आहे. आता टायटल कसं शोधायचं हेही तुम्हाला मी सांगतो. सेंट्रल आयडिया किंवा थीम जे आहे त्या थीम साठी तुम्हाला काय 2 मार्क आहे. त्याच्यामध्ये मध्यवर्ती कल्पना काय दिलेली आहे, कशाविषयी पॅसेज जास्त पद्धतीने माहिती देतो याबद्दल तुम्हाला 2 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर ऍप्रोप्रिएट लँग्वेज म्हणजे जी सुयोग्य अशी भाषा जी आहे, भाषा शैली जी तुम्ही वापरलेली आहे त्या भाषा शैलीसाठी तुम्हाला 2 मार्क, असे मिळून एकूण हे टोटल तुम्हाला 5 मार्क आहेत. इथं 5 पैकी 5 सर्वांना पडू शकतात. लक्षात घ्या. आता त्यासाठी काय करायचं आपण आता ह्या सिस्टमनं जाऊया. मी स्क्रीनवरती तुम्हाला एक प्रश्न देतोय, त्या प्रश्नाची इथं थोडक्यात मी समरी केलेली आहे. लक्षात आहे का. स्क्रीनवरती एक पिकॉकचा काय प्रश्न आहे, एक पॅसेज दिलाय, त्या पॅसेजवरती इथं आपण समरी केलेली आहे. ठीक आहे. आता बघा टायटल शोधताना तुम्ही काय करू शकताय, जे चांगले वर्षभर अभ्यास केलेले 90-95 क्रॉस करणारे जे विद्यार्थी त्यांना टायटल पटकन समजून जातं.
पण काही असेही विद्यार्थी असतात, मी 12-13 वर्ष बघतोय की त्यांना टायटल सुद्धा काढायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही प्रश्न क्रमांक 4A मध्ये पॅसेज सोडवत असताना तुम्हाला पॅसेज तुम्ही वाचलेला असतो, त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला परत वाचावा लागत नाही, कारण ह्याच्या अगोदरचा जो प्रश्न आहे तो सोडवताना तुम्ही पॅसेज वाचलेला आहे, तेव्हा तुम्हाला कळालं की नेमका हा पॅसेज कशाचा आहे. तो एक शब्द जरी तुम्ही लिहिला तरी ते तुमचं काय होऊ शकतं, टायटल होऊ शकतं सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आता उदाहरणार्थ तो मोराचा पिकॉकचा होता, लक्षात येते का बघा. तर त्यामुळे काय केलेलं आहे की आपण ते टायटल केलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक ओळ सुद्धा आलेली होती. आता बघा, तर ती ओळ सुद्धा तुम्ही जशी तशी एखादी वाटली तुम्हाला महत्वाची, ती सुद्धा तुम्ही टायटल करू शकता बऱ्याच वेळा. आता इथं काय केलंय मी, द पिकॉक म्हणलेला आहे. आता त्या पॅसेजमध्ये बघा शेवटला एक ओळ लिहिली आहे, पिकॉक इज अवर नॅशनल बर्ड. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला इम्प्रेसिव्ह पेपर करायचा आहे तर तो जे टायटल काढेल शीर्षक जे काढेल त्याला बोधप्रत एखादं वाक्य सुद्धा तो पुढे लिहू शकतो. उदाहरणार्थ काय, द पिकॉक नॅशनल बर्ड असं जरी टायटल टाकलं असतं, म्हणजे जे चांगला आपलं प्रेझेंटेशन पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझं पेपरमध्ये चांगलं प्रेझेंटेशन झालं पाहिजे, तर त्यांनी काय करायचं आहे, फक्त शब्द न टाकता तुम्ही त्याला एक बोधप्रद उदाहरण जरी दिले, एक ओळ जरी टाकलीत त्याला अनुसरून, ती तुमच्या मनाची जरी असली तरी चालू शकते, लक्षात घ्या. किंवा द पिकॉक ब्युटिफुल बर्ड, कळते का बघा, द पिकॉक अवर नॅशनल बर्ड असं जरी टाकलं तर ते इम्प्रेसिव्ह रायटिंगसाठी आय एम टेलिंग यू. काय तुम्हाला मी सांगत आहे की इम्प्रेसिव्ह रायटिंगसाठी. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, एक शब्द सुद्धा तुमचं एक टायटल होऊ शकतं. या एवढ्या एका टायटलसाठी तुम्हाला किती मार्क आहे, 1 मार्क आहे. पॅसेज बघायचा, पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते एक शब्द सुद्धा तुमचा टायटल असू शकतो. कशाविषयी पॅसेज आहे ते तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतर कळते. ते तुम्ही टायटल देताय, लक्षात घ्या. त्या पॅसेजला फक्त अनुसरून पॅसेज मधला एखादा शब्द जरी तुम्ही उचलला ज्याच्याविषयी आहे, ज्या व्यक्तीविषयी, ज्या वस्तूविषयी, ज्या गोष्टीविषयी वर्णन केलेलं आहे, तो शब्द जरी उचलला तरी तुमचं ते टायटल होऊ शकतं. आता त्याच्यानंतर काय केलं आपण की तो सगळा जो पॅसेज आहे 12-13 ओळींचा, तो पॅसेज आपण काय केला, ह्या 5 ते 6 ओळीमध्ये मी बसवलेला आहे, लक्षात घ्या. स्क्रीनवरती तो तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही स्टॉप करून तो प्रश्न वाचू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते कशा पद्धतीने स्टॉप केलाय. आता मी डिरेक्टली तुम्हाला आन्सर जे दिलेलं आहे ते सांगतोय की लिहित असताना बघा, जे महत्वाचं मला वाटलेलं आहे ते तेवढे घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा काय करू शकता, पॅसेज तुम्ही वाचला असते, वाचत असताना प्रश्न क्रमांक 4A सोडवताना तुम्हाला जे जे महत्वाचं वाटतं ते तुम्ही काय करा, अंडरलाईन करा. 4A सोडवतानाच ज्या महत्वाच्या ओळी वाटतात त्या तुम्ही काय करा, एक 3-4 ओळी अंडरलाईन करून ठेवा. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला असं जर एखादी सणावळी येऊ शकते, एखाद्या व्यक्तीविषयी वर्णन केलेलं आहे, त्याचं बालपण सांगितलं जाऊ शकते, त्याचं कुठलं तरी स्ट्रगलिंग लाईफ त्याच्या 1-2 ओळीमध्ये आलेलं आहे का ते अंडरलाईन करू शकताय. पुरस्कार कुठले मिळाले आहेत का ते अंडरलाईन करू शकताय. कुठलं एखादं साहसी काम 1-2 ओळीत सिद्ध झालंय का, त्या महत्वाचं त्या 2 ओळीत वाटते आपल्याला, ह्या 2 ओळी या पॅसेज जास्त महत्वाच्या आहेत, त्यावेळी तुम्ही अंडरलाईन करू शकताय. कळतंय का बा. म्हणजे अशा तारखा आल्या असतील, पुरस्कार आले असतील, एक नावं आली असतील तर ती सुद्धा तुम्ही काय करू शकता, अंडरलाईन करून ठेवा. आणि त्या अंडरलाईन केलेल्या ओळी तुमच्या भाषेमध्ये काय करायच्या आहेत, इथं लिहायच्या आहेत, लक्षात घ्या. आता यामध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. मी बऱ्याच वेळा काही असे विद्यार्थी सुद्धा माझ्या समोर आलेले होते की जे पूर्णपणे सोडून देतील, मग त्यांच्यासाठी मी काय सांगायचो, किमान त्या अंडरलाईन केलेल्या ओळी आहे तशा त्या टाक, आहे तशा त्या लिह, तुला तिथं मार्क पडतील, लक्षात घ्या. तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे ते समरी करून, पण ते नाही जमलं तर त्या 4-5 ओळी ज्या अंडरलाईन केल्या त्या आहे तशा जरी लिहिल्या तरी सुद्धा तुम्हाला मार्क पडू शकतात, लक्षात घ्या. पण तुम्हाला जे स्कोरर आहेत मी त्यांच्यासाठी सांगतोय, जे काही सोडून देतील त्यांच्यासाठी मी उदाहरण दिलं की 4-5 ओळी ज्या अंडरलाईन केल्या त्या महत्वाच्या वाटल्या, त्या जशाच्या तशा लिहिल्या तरी सुद्धा काय होतील की चालतील, लक्षात घ्या. पण आता आपण काय करतोय की इथं समरी बघा लागलोय, कशा पद्धतीने समरी करायला लागलोय बघा, ते स्क्रीनवर दिलेले आहे त्याच्यानुसार इथे दिली, द पिकॉक इज अवर नॅशनल बर्ड. ऍक्च्युअली ही त्या पॅसेज मधली शेवटची ओळ आहे. तिथं बघा, इट हॅज गॉर्जियस फीदर्स व्हेन इट स्प्रेड्स लाईक फॅन, पिकॉक्स शेड देअर टेल फीदर्स वन्स अ इयर. People collect these old feathers for making fans and other decorative items.
द पिकॉक्स हॅव अ स्पेशल प्लेस इन अवर आर्ट्स, सॉंग्स एक्सेट्रा. संपलं. हे एवढं लिहायला तुम्हाला किती वेळ लागू शकतो? बरोबर नाही म्हणले तर जास्तीत जास्त तुम्हाला 4 ते 5 मिनिटं एवढं लिहायला वेळ लागू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे 4 ते 5 मिनिटाच्या वर तुम्ही द्यायचंच नाही आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. त्यावेळी तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घ्या. 4 मिनिटाच्या वर याला वेळ देऊच नका. त्याच्यापेक्षाही जर कमी देता आला तर द्या. कारण हक्काची मार्क देणारच आहे. की तुम्हाला बोनसच मार्क आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही काय करू शकता, याला कमी वेळ द्यायचा आणि याची चांगली मार्क घ्यायचे. ठीक आहे. तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये. आणि याच्यामध्ये समजेल असंच मी दिलेलं आहे. हे वाचून काढा, त्यातून तुम्हाला आयडिया येईल. अपेक्षा करतो की तुम्हाला या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क मिळवायचेच आहेत. ओके. लेटर रायटिंगचा आहे, त्याच्यामध्ये A1 आणि A2 आहे. A1 जो आहे तो इनफॉर्मल लेटर आहे आणि A2 जो आहे तो फॉर्मल लेटर आहे. मी 12-13 वर्ष मुलांना सांगत होतो की इनफॉर्मल लेटर लिहा म्हणून. त्याचं कारणही तसंच आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर लिहिता येते. त्याची मार्किंग सिस्टम कशी आहे ते आपण आता बघूया. बघा, सेंडर्स ऍड्रेस अँड डेट. आता त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे. म्हणजे जर तुम्ही पत्ता लिहिताय, तो जो पत्ता आहे या साईडला जर तुम्ही लिहिताय पत्ता असा, तर त्या साईडला जो पत्ता आहे त्या पत्त्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. आता पत्ता लिहित असताना बघा, तुम्हाला बऱ्याच वेळा आता पत्ता हा पेपर मधून येतोय. म्हणजे तिथे सांगितलं जाते की इमॅजिन यू आर सतीश पाटील, इमॅजिन यू आर डॉट डॉट डॉट, इमॅजिन यू आर अमन और अमेय, अमिता. अशा पद्धतीने सांगितलं जातं. म्हणजे मुलं असतील तर अमन म्हणतील आणि मुली असतील तर अमिता. कळतंय का बा? मग ते तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी पत्ता तिथं जो दिलेला आहे त्या पद्धतीने तो तयार करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क पडतो. आता यासाठी वेगळं काय करावं लागतं का? म्हणजे तुम्हाला जास्त काय ग्रामर व्याकरण रचना यायला पाहिजेत असं काय नाही. तिथं जे दिलंय तीच जी वाक्य आहेत, जे पत्ता दिलाय तो पत्ता आहे तसा व्यवस्थित 2-3 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये तो पूर्ण करायचा आहे. लिहित असताना मार्जिनला चिकटून लिहायचं आहे. इकडे असं लाईन मध्ये बरोबर आला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली डेट घ्यायची, लक्षात घ्या. तारीख घ्यायची आहे. आणि तारीख नंतर तुम्हाला कसं दिलेलं आहे, तारीख मी तुम्हाला पुढं पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण चर्चा करून झाली की तुम्हाला मी पत्र सोडवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तारीख कशी घातलेली ते सांगितलंय, पुढे सांगेन तुम्हाला मी. सॅल्युटेशन म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही जो डिअर म्हणून सुरू करताय आणि त्यांच्या सुरुवातीच्या ओळी असतात त्या सॅल्युटेशन मध्ये येतात. त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. आणि मेन बॉडी जी तुम्हाला जाहिरात दिलेली असते, दोन्ही प्रश्नांसाठी एकच जाहिरात दिलेली असते, त्याच्यामध्ये महत्वाचं जे आपल्याला आहेत पॉइंट्स दिलेले आहेत, जे कशाविषयी सांगितलेलं आहे ते तुमचं मेन बॉडी आहे. ते सगळे पॉइंट कव्हर करणं त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर ती मेन बॉडी आहे, तो विषय काय दिलाय त्याला तुम्हाला 2.5 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर क्लोजिंग म्हणजे तुमचं सगळं बोलून झालेलं आहे, त्या जाहिरातीमध्ये काय सांगितले ते सगळं तुम्ही व्यवस्थित सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही क्लोजिंग करताय, तर ते क्लोजिंग सुद्धा मी त्या पत्रामध्ये दिलेलं आहे. शेवटच्या 4 ओळी असतात त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठीमध्ये सुद्धा मी आता पत्र थांबवत आहे, तुझ्या पत्राची वाट बघतोय. ठीक आहे. मोठ्यांना नमस्कार सांग, छोट्यांना आशीर्वाद. हे जे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा जुन्या काळापासून आपण लिहित आलोय तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. नाऊ आय हॅव टू स्टॉप. ओके, समजते का? बघा, आय एम वेटिंग युअर रिप्लाय. ते क्लोजिंग त्या मी पत्रामध्ये दिलंय. तशा पद्धतीने त्याला अर्धा मार्क आहे. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा अर्धा मार्क तुम्हाला 100% मिळतोय. हा अर्धा मार्क तुम्हाला मिळाला म्हणजे तुम्हाला इथंच आजच तुम्ही समजू शकता की तुमच्याकडे 1 मार्क आलेला आहे. क्लोजिंगचा तुम्हाला अर्धा मार्क आला म्हणजे 1.5 मार्क तुमच्याकडे आज आलेला आहे. आणि त्याच्यानंतर ग्रामर हे तुम्हाला 1 मार्कासाठी आहे. आता याच्यावरती आपण 1-2 मिनिटं चर्चा करूया. आणि टोटल मिळून काय आहे, 5 मार्कासाठी आहे, लक्षात घ्या, पत्रलेखन. ठीक आहे. मग कमीत कमी तुम्हाला आज इथं 1.5 मार्क पडल्यासारखी आहेत, आजच पडल्यासारखी आहेत. ठीक आहे. आता ग्रामर इथं काय सांगितलंय बघा. बऱ्याच वेळा काय होते की तुम्हाला जी आन्सर शीट येते ते आन्सर शीट बघा, उदाहरणार्थ तुम्हाला जी आन्सर शीट यासारखी आहे. ठीक आहे. तर जी आन्सर शीट आलेली आहे त्या आन्सर शीट मध्ये तुम्हाला पत्रलेखन करत असताना तुम्ही पत्र किती लिहायचं आहे, तर साधारणपणे इनफॉर्मल लेटर तुम्ही इथं पत्ता लिहिलेला आहे त्याच्यात तुम्ही इथं लिहायला सुरू केलं, डिअर वगैरे. इथून तुम्ही जास्तीत जास्त या पानावरती 4 ते 5 ओळीच जायचं आहे, जास्त लिहायचं नाही, कारण पुढचा प्रश्न आपल्याला कव्हर करायचा असतो त्यामुळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळं पत्र संपवायचं आहे.
सुरुवातीच्या ओळी सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगितलेल्या आहेत. इथं काय लिहायचे आहेत म्हणजे सॅल्युटेशन पासून पुढं मेन बॉडीला तुम्हाला मी सुरुवात करून देतोय. ठीक आहे, त्या ओळी आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या तुमच्या ज्या इथपर्यंत ओळी ज्या होतील त्या सगळ्या ओळी या ग्रामर दृष्टिकोनातून कन्सिडर केल्या जातात, विचारात घेतल्या जातात. लक्षात हे मी जे सांगालोय ते अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या मी काय सांगालोय हे खूप महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला पुढचे सगळे प्रश्न समजणार आहेत. याच्यामध्ये काय सांगितले, ग्रामरचा विचार किती होणार म्हणजे व्याकरणाचा एका मार्कासाठी विचार होणार. समजा आता आपण धरूया, मी पहिल्यांदा एका टॉपर विद्यार्थ्याचं बोलतो. ठीक आहे, की टॉपरचा जो विद्यार्थी आहे त्याचा चांगला व्याकरणाचा अभ्यास झाला, म्हणजे टेन्सचा अभ्यास झालाय, वर्ब त्याला चांगले पाठ आहे, त्याचे 3 रूप पाठ आहेत, एक्झिलरी पाठ आहेत, वर्ब, टेन्स आणि ग्रामर पण बऱ्यापैकी त्याचा आहे इतर, आणि त्यानुसार तो वाक्यरचना करतो. असा सुद्धा एक हुशार विद्यार्थी आहे जो 95 क्रॉस करतो, 90 क्रॉस करतो. तर त्या विद्यार्थ्यानं कुठल्या मिस्टेक टाळल्या पाहिजे ते आपण इथं चर्चा करतो. म्हणजे इथं मार्क त्याचा जाऊ शकतो. उदाहरण इथून त्यानं लिहायला चालू केलं, इथंपर्यंत दिले, तर त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण विराम राहिला असेल, कुठेतरी त्याचं प्रश्नचिन्ह राहिला असेल, म्हणजे पंक्च्युएशन राहिला असेल. ठीक आहे, किंवा स्मॉल, आता उदाहरण पूर्णविराम दिला तर येणार पुढचं वाक्य आपल्याला काय करावं लागतं, तर कॅपिटलनं सुरुवात करावी लागतं. तर ते कॅपिटल राहिला असेल, कळते काय बघा, किंवा एखादं स्पेलिंग मिस्टेक झाले असेल, कळते, किंवा टेन्सनुसार वाक्यरचना करताना, एक्झिलरीनुसार वाक्यरचना करत असताना ती जर चूक झाली असेल तर ती काय केली जाते, या ठिकाणी कन्सिडर केली जाते आणि त्या चुकीसाठी त्या विद्यार्थ्याचा 1 मार्क मायनस केला जातो. लक्षात घ्या, म्हणजे जो आपल्याला स्कोर करणारा माणूस आहे त्याचा त्या साध्या चुकीसाठी 1 मार्क जाणार आहे. कळते का बघा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचे की इथं बारीक सारीक चूक सुद्धा आपल्याला 1 मार्क घालवणारी आहे. आता याची दुसरी संधी कुणासाठी आहे, जे विद्यार्थी एकदम सोसो आहेत त्यांच्यासाठी. बघा इथं काय आहे, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मला वाक्यरचना जमत नाहीत, हे नाही ते नाही. मी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो तुम्ही बिनधास्त लिहा, तुम्ही भरपूर लिहा. रायटिंग स्किल जे 10वीचं आहे त्यामुळे तुम्ही लिहा म्हणून सांगतोय. का लिहा, तर तुमचा 1च मार्क कन्सिडर करला जातो. कशासाठी, तर ग्रामरसाठी. म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत सांगतो, त्याने इथं एवढं लिटर लिहिले, इथं पण लिहिले, सगळ्या वाक्यरचना त्याच्या टेन्सनुसार, एक्झिलरीनुसार बऱ्यापैकी चुकलेल्याच आहेत. कुठलं तरी एखादं वाक्य काय झालं त्याचं बरोबर आलेलं आहे, मात्र त्यानं त्या पत्रातील जे मुद्दे दिले आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून काय केले की पत्रलेखन केलेलं आहे. त्या पॉइंट्सना अनुसरून त्यानं पत्रलेखन केलं आहे, पण वाक्यरचना टेन्सनुसार त्याच्या सगळ्या चुकलेल्याच आहेत. लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी नुसते काय करतात, पॉइंट्सच उतरून टाकायला भर देतात. लक्षात घ्या, असंही असेल, मी धरून जाऊया. तर अशा विद्यार्थ्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की जरी तुमचं व्याकरण बरंचसं चुकलं असलं, स्पेलिंग मिस्टेक असल्या, पंक्च्युएशन मिस्टेक असल्या, तर तुमचा सुद्धा 1च मार्क मायनस होणार आहे. लक्षात घ्या, बट यू हॅव टू कव्हर युअर ऑल पॉइंट्स इन द मेन बॉडी. जस्ट कन्सिडर माय सेंटेन्सेस. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे, ते सगळ्या पॉइंटचा विचार करायला पाहिजे. आणि जर तुमचं चुकलंच, म्हणजे तुम्ही म्हणताय मी वर्षभर व्याकरणाचा अभ्यास व्यवस्थित झाला नाही, मला वाक्यरचना व्याकरणानुसार माझे चुकतात, तर तरी सुद्धा तुम्ही पत्रलेखन हे लिहायचं आहे. कारण तुमचा सगळ्या जरी वाक्यरचना चुकल्या पण त्या विषयाला अनुसरून आहेत म्हणल्यानंतर तुम्हाला मार्क हे पडणार आहेत आणि 1च मार्क तुमचा मायनस होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे जो सोसोचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, आणि जो टॉपरचा विद्यार्थी आहे त्यानं यामध्ये काळजी घेतली पाहिजे की आपला मार्क एका चुकीमुळे आपल्याला जाऊ शकतो. आता हीच सिस्टम तुमच्या इथून पुढच्या रायटिंग स्किलला आहे, इथून पुढे तुमचं जे रायटिंग स्किल चालू होते इथून पुढच्या प्रश्नांना हीच सिस्टम आहे. लक्षात घ्या, हे पॅटर्न लक्षात ठेवा की आपल्याला व्याकरण हा 1 मार्कासाठी कन्सिडर केला जाणार आहे. त्यामुळे काय आहे, जे सोडणार होते प्रश्न त्यांनी बिनधास्त लिहायचा आहे. कळते का बघा, आणि जे प्रश्न लिहिणार आहेत ज्यांची चांगली वर्षभर अभ्यासाची तयारी झालेली आहे त्यांनी आपला एकही चूक होऊ नये, अदरवाईज वी विल लॉस अवर 1 मार्क ॲज अ ग्रामर. हे लक्षात घ्या. त्यासाठी आपण काय करतोय की इथं 1 मार्काची काळजी घेतली पाहिजे. रायटिंग स्किल आता मी हे परत एक्सप्लेन करणार नाही, याच्या पुढचे सुद्धा प्रश्न जे आहेत ते प्रश्न सुद्धा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असते, तिथे सुद्धा तुम्हाला 1 मार्क कन्सिडर केला जाणार, अशा पद्धतीनेच कन्सिडर होणार आहे. आता आपण डिरेक्टली काय करतोय, तुम्हाला मी स्क्रीनवरती एक प्रश्न देतोय आणि त्याच्यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने वाक्याची सुरुवात केली पाहिजे. आता बरं बघा, तुम्हाला मी इथं ऍड्रेस कसा लिहायचा हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सुरुवात मी तुम्हाला काही सुरुवातीच्या 4 ओळी देतोय, त्या तुम्ही पाठ करून जशाच्या तशा लिहिल्या तरी सुद्धा त्या तुम्हाला चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगल्याच आहेत.
पण काही विद्यार्थी जे स्वतः करून लिहिणार असेल तर ते स्वतः सुद्धा करून लिहू शकतात आणि त्याच्यानंतर पुढे मेन बॉडी ऑफ द लेटर हे चालू होईल, ते तुम्हाला मी पुढे सांगतोय. आपण ते पुढे बघूया. बघा, येणाऱ्या 2025च्या 10वी बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे हक्काचे मार्क मिळवून देणारा प्रश्न क्रमांक 5 सुद्धा आहे, जो लेटर रायटिंगचा आहे. त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहे इन्फॉर्मल लेटर. ते जे इन्फॉर्मल लेटर आहे ते आपण आपल्या आई वडिलांना, नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना लिहितोय. ते लेटर लिहायला सोपं आहे म्हणून बरेच वर्ष मी तुम्हाला मुलांना सगळ्या सांगतो की तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवरती एक प्रश्न दिलाय. पहिल्यांदा आपण तो प्रश्न बघूया आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की असं पण कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. या सगळ्यात अगोदर तुम्हाला मला हे सांगायला आवडेल की जो न वाचा येणारा सुद्धा एखादा विद्यार्थी 10वीला असू शकतो, ज्याचं बेसिक पूर्ण कच्चा आहे, असा सुद्धा विद्यार्थी एखादा असू शकतो. सगळेच विद्यार्थी काय 90% नाही आहेत, 95% नाही आहेत. तर अशा विद्यार्थी या दोघांनाही येणारा व्हिडिओ हा उपयोगी आहे. म्हणजे कसा बघा, फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे की जो वाचाय न येणारा विद्यार्थी आहे, ज्याला काही समजणार नाही, एकदम बेसिक कच्चा असलेला, 10वी पर्यंत गेलेला आहे ढकलत, असा जो विद्यार्थी आहे त्याला सुद्धा यातली चांगले मार्क पडायसाठी काही ट्रिक्स आणि टेक्निक्स दिलेले आहेत. बघा, या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही इथं कमीत कमी 5 पैकी 3.5, परत 4 मार्क त्याचे होतात 3.5ची काउंट करताना, आन्सर शीट मध्ये काउंट करताना त्याचे 4 होतात. 3.5 मार्कावरती जाऊ शकताय, 4 मार्कावरती जाऊ शकताय आणि चांगला विद्यार्थी जो आहे तो 4 ते 4.5 मार्कावरती जाऊ शकतो. 5 मार्क कसे काढायचे हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आता बघा, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या की इथं काय ट्रिक्स वापरलेले आहे मी, की तुम्हाला जे पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि ते प्रश्न समजून घेतल्यानंतर जे तुम्ही पत्र लिहायला सुरू करणार, त्या सुरू करणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दिले, त्याच ओळी लिहायच्या आहेत. तुम्ही कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही त्याच ओळी लिहायच्या आहेत. तुम्हाला त्याच्यातून मार्क कव्हर होऊन जातो, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. त्यासाठी अगोदर आपण काय करू की प्रश्न बघूया. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे. लेटर रायटिंग A1 और A2, म्हणजे A1 किंवा A2 सोडवा म्हटलंय. त्यामध्ये आपण काय करणार आहे, A1 सोडवणार आहे. इन्फॉर्मल लेटर जे आहे, जे आपण घरगुती व्यक्तींना पत्र लिहू शकतो, लक्षात ठेवा, अनौपचारिक पत्र म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं, ते पत्र आपण लिहिणार आहे. बोर्डाला सुद्धा तुम्ही तेच लिहावं ही माझी विनंती आहे, कारण ही भाषा कशी आहे, सोपी आहे, घरगुती आहे या पत्रामधली. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर लिहू शकता आणि फास्ट लिहू शकता, सुचू शकतंय तुम्हाला लिहायला. कळते का बघा, इथं काय सांगितले बघा, इमॅजिन यू आर शिवम और ऑब्लिक शिवांगी पाटील रिसाइडिंग ॲट 47 रामनबाग, सातारा. रीड द फॉलोइंग पोस्टर अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. यामध्ये सांगितले तुम्हाला की तुम्ही शिवम किंवा मुली असतील तर शिवांगी पाटील सातारामध्ये राहणार आहेत. पत्ता दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला स्वतः पत्ता करावा लागत नाही. गेली काही वर्ष झालं की बोर्ड परीक्षा तुम्हाला स्वतः पत्ता देत आहे. त्यामुळं तुम्हाला स्वतःचा पत्ता लिहायची गरज नाही. तिथं पत्रामध्ये जे दिलेलं आहे तेच लिहायचं आहे. बघा पुढे काय सांगितले, डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स. एक जाहिरात दिलेली आहे, त्याच्यामध्ये रायटिंग स्किल कसं डेव्हलप केलं पाहिजे ते दिलेली आहे माहिती. रीड प्रोज अँड पोएट्री लेसन पर्पजफुली अँड लाऊडली, म्हणजे कविता आणि धडे जे तुम्हाला दिलेले असतात ते उद्देशपूर्ण मोठ्यानं वाचा म्हटलेला आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये सांगितलाय, एनरिच युअर व्होकॅब्युलरी बाय रीडिंग न्यूज पेपर अँड स्टोरी बुक. तुमची व्होकॅब्युलरी जी आहे ती समृद्ध करा म्हटलंय, वाढवा म्हटलंय. कशा पद्धतीनं, न्यूजपेपर, वर्तमानपत्र इंग्रजीचे तुम्ही वाचू शकता आणि गोष्टीची पुस्तकं वाचून तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी, शब्दसाठा जो आहे तो तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर पुढे म्हणलंय बघा, ट्राय टू कन्व्हर्स इन सिम्पल इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स. म्हणजे तुम्ही छोटी छोटी वाक्य जे आहे तुमच्या मित्रांच्या सोबत रूपांतर करण्याचा, इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचा मित्रांच्या सोबत असेल, शिक्षकांच्या सोबत असेल, प्रयत्न करा म्हटलेला आहे. आणि पुढचं म्हटलं बघा, राईट डाऊन न्यू वर्ड्स अँड फाइंड आउट देअर मिनिंग्स फ्रॉम द डिक्शनरी. एखादी नवीन वाचत असताना, पेपर मधला असेल किंवा कुठले स्टोरी बुक्स असेल किंवा तुमच्या टेक्स्टबुक मधला असेल, वाचत असताना तुम्ही त्याच्यामध्ये येणारा जो न्यू वर्ड्स आहे, जो तुम्हाला माहित नाही, त्याचा अर्थ माहित नाहीये, तो शब्द तुम्ही लिहून घ्या आणि त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ काय करा, डिक्शनरी मध्ये शोधा म्हटलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुम्हाला तो वापरामध्ये येऊ शकतो. पुढचं म्हटलं बघा मुद्दा, राईट युअर थॉट्स, आयडियाज
अँड फिलिंग्स नीटली इन युअर ओन वर्ड्स. तुमचे जे विचार आहेत, त्याचबरोबर तुमच्या ज्या संकल्पना आहेत, तुमच्या ज्या भावना आहेत, त्या तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित मांडा म्हटलेलं आहे. आणि पुढचा मुद्दा शेवटचा म्हणलाय रिव्ह्यू युअर स्टडीज रेग्युलरली. आणि तुमच्या अभ्यासाची उजळणी रोज करा म्हटलेलं आहे. पोस्टर प्रिपेअर्ड बाय द इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा यांच्याकडून हे पोस्टर प्रिपेअर केलेलं तयार करण्यात आलेलं आहे. आता पुढचा बघा A1 बघूया आपण. इन्फॉर्मल लेटर जे आपण लिहिणार आहोत ते. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्राला पत्र लिहा म्हणलेलं आहे. हु इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश. जो इंग्रजीमध्ये चांगला नाही आहे. ऍडवाइज हिम हर स्टडी वेल. की त्याला तुम्ही सल्ला द्यायचा आहे की चांगला अभ्यास कर, हा तुम्ही सल्ला द्यायचा आहे. मेक यूज ऑफ द पॉइंट्स गिवन इन द पोस्टर. जे पोस्टरमध्ये पॉइंट दिले आहेत त्या पॉइंटचा वापर करा आणि त्याला इंग्रजी चांगलं करण्यासाठी मदत करा. आणि तुमचे स्वतःचे मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये घाला म्हटलेलं आहे. ऍड युअर ओन पॉइंट्स म्हणजे स्वतःचे मुद्दे सुद्धा घाला म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता आपण काय बघतोय, तुम्ही स्क्रीनवरती प्रश्न समजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, आता आपण डिरेक्टली पत्राला लिहायला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर तुम्ही हे समजून घ्या की इथं मार्किंग स्कीम कशी असणार आहे. 5 मार्कासाठी हे पत्र आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलंय तिथं. तुम्हाला येणाऱ्या 2025च्या बोर्ड परीक्षेला सुद्धा हे 5 मार्कासाठी आहे. मी शाळेमध्ये तुमच्या बरेच वेळा शिकला असाल. याच्यामध्ये बघा, सेंडर्स ऍड्रेस जो आहे, मी तुम्हाला त्याचा काय करेन, फोटो शेअर करेन स्क्रीनवरती. बघा, सेंडर ऍड्रेस जो आहे तो अर्ध्या मार्कासाठी आहे आणि डेट अर्ध्या मार्कासाठी आहे. म्हणून इथं काय दिलेलं आहे, ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे पत्रामध्ये, प्रश्नामध्ये दिलेला आहे. प्रश्नामध्ये काय ऍड्रेस दिलेला होता बघा, शिवम किंवा शिवांगी. इथं ते घेतलेलं आहे आपण. शिवम पाटील किंवा मुली असतील तर शिवांगी पाटील घेऊ शकतात. जो दिलेला आहे तोच घ्यायचा, स्वतःच्या मनाने घ्यायचा नाहीये. पुढे दिलेला आहे पत्ता रमणबाग सातारा म्हणलेला आहे आणि त्याच्यानंतर तारीख टाकलेली आहे. तारीख ही अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता, लक्षात घ्या. पहिल्यांदा दिवस घ्यायचा आहे या पद्धतीनं, त्याच्यानंतर महिना घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये साल कुठलं जे चालू आहे ते तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला कॉमा द्यावा लागणार आहे. 2025 घेतलेला आहे. आता मित्राला पत्र लिहा म्हणलंय, हा पत्ता लिहिला तुम्ही एवढा, तिथंच आलेला आहे. बघा, तुम्हाला मी म्हणलंय की पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. पत्ता पेपरमध्ये तुम्हाला आलेला आहे, तो पत्ता तुम्ही 100% काय केला, व्यवस्थित विदाऊट स्पेलिंग मिस्टेक, न स्पेलिंग मिस्टेक करता लिहिला. इथं तुम्हाला पडणार आहेत अर्धा मार्क. लक्षात घ्या, इथं काय तुम्हाला जास्त ग्रामर यायची गरज आहे का, नाही. समजते. म्हणून मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच की तुम्हाला यामधले चांगले मार्क पडू शकतात 5 पैकी. त्यामध्ये इथंच तुम्हाला आता अर्धा मार्क पडलेला आहे. आता त्याच्यानंतर पत्र कुणाला लिहायला सांगितलंय, मित्राला लिहायला सांगितले. तुमचा कुठलाही मित्र तिथं आहे या पद्धतीने बघा, डिअर फ्रेंड. या ठिकाणी मी सुमित नाव घेतले, तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता. मित्राला जर लिहायला सांगितलं असेल तर, वडिलांना लिहायला सांगितलं असेल तर तुम्ही तिथं ते घेऊ शकता. डिअर फादर म्हणू शकता, डायरेक्टली डिअर पापा म्हणू शकता. आईला लिहायला सांगितलं असेल तर डिअर मदर म्हणू शकता, डिअर सिस्टर म्हणू शकता. डिअर सिस्टर लिहून तिचं नाव लिहू शकता. आता आपण काय करतोय की याला आपण बघा, या सुरुवातीला सॅल्युटेशन्स म्हणतात याला, सुरुवातीला काय आहेत, अर्धा मार्क आहे. आता तुम्हाला इथला अर्धा मार्क मिळालेला आहे. कसा मिळाला, तुम्ही इथं पत्ता पेपरमध्ये जो आलाय तोच लिहायचा. प्रश्नामध्ये सुरुवातीला दिले, इमॅजिन यू आर शिवम पाटील और शिवांगी पाटील असं जे म्हणलंय. इमॅजिन यू आर म्हटलं म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुम्ही स्वतः कोण आहात, शिवम पाटील आहात किंवा शिवांगी पाटील आहात. तिथं पेपरमध्ये तुम्हाला असं कुठलंही देणार ते, आणि तेच तुम्ही ते लिहायचं आहे. ठीक आहे. इथं अर्धा मार्क घेतला तुम्ही आणि इथं तुम्हाला अर्धा मार्क पडतोय. आता बघा, ट्रिक्स म्हणजे लक्षात ठेवायची कुठली आहे, की मी इथं बोर्डवर तुम्हाला सुरुवातीच्या काही ओळी लिहून दिल्या आहेत, ज्या तुम्ही आहे जशाच्या तशा पाठ करून तुमच्या पत्राला सुरुवात करू शकता. या ओळी कुठलेही ग्रामर मिस्टेक शिवाय साध्या सोप्या आहेत, की तुम्हाला डिरेक्टली पत्र लिहायला सुचत नाही सुरुवातीला काय लिहू पत्राच्या. त्यामुळे या ओळी आहे तशा पाठ करून तुम्ही लिहू शकता. इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळून जाऊ शकतो. याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, 1 मार्क तुम्हाला होऊ शकतो. आय एम रायटिंग यू दिस लेटर विथ मेनी केअर अबाउट यू. मी हे तुला पत्र लिहित आहे. आणि ह्या ओळींची अशी मजा आहे, गंमत अशी आहे की ह्या ओळी तुम्हाला इथं कुणालाही पत्र लिहायचं असेल, कुठल्याही विषयावरती लिहायला सांगितलं असेल तरी सुद्धा या ओळी त्याला व्यक्तीला लागू होणार आहेत. आता उदाहरणार्थ बघा, इथं मित्राला सांगितले म्हणून आपण नाव घेतलं मित्राचं, मैत्रिणीला सांगितलं असतं ते घेतलं असतं, ओळी ह्याच. फादरला सांगितलं असतं तर इथं फादर म्हणलं असतं, ओळी ह्याच घ्यायच्या आहेत. मदरला सांगितलं असतं, आईला सांगितलं असतं, बहिणीला सांगितलं असतं,
तर ते आपण इथे घेतलं असतं आणि ओळी त्याच ह्याच ओळी पाठ करून तुम्ही काय करू शकता, मार्क मिळवू शकता. आय एम रायटिंग यू दिस लेटर विथ मेनी केअर अबाउट यू. मी आता हे पत्र लिहित आहे कारण मला तुझी काळजी आहे. आय एम फाईन अँड हेल्दी. मी कसं आहे, फाईन आहे, हेल्दी आहे इथं. आय वुड लाईक टू टेल यू. मला तुला एक सांगायला आवडेल. आय वुड लाईक टू टेल यू आय डिडंट फॉरगेट युअर होप्स बिहाइंड मी. म्हणजेच आय वुड लाईक टू टेल यू म्हणजे मला तुला सांगायला आवडेल. आय डिडंट फॉरगेट म्हणजे मी विसरलो नाही आहे. युअर होप्स बिहाइंड मी म्हणजे तुझ्या ज्या अपेक्षा आहेत, आशा आहेत माझ्या पाठीमागे माझ्याविषयी, त्या मी विसरलो नाही आहे. आय प्रॉमिस यू म्हणजे मी तुला वचन देतोय. आय विल अचीव माय ड्रीम्स. मी माझी स्वप्न पूर्ण करेन किंवा प्राप्त करेन, मिळवेन. हाऊ आर यू. तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात. आय विश टू टेल यू समथिंग. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता लक्षात घ्या, या ओळी तुम्ही इथं कोणालाही पत्र लिहायला सांगितलं असलं तरी ह्या आहे तशा ओळी लिहू शकता. त्यामुळे ह्या पाठ करा. म्हणजे तुम्हाला पत्र लिहिताना त्या दिवशी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात कशी करू याच्यावरती विचार करावा लागणार नाही. आता मी तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे. तुमच्याजवळ आता 1 मार्क पोहोचलेला आहे. अर्धा मार्क याचा आहे, पत्त्याचा अर्धा मार्क आहे आणि सुरुवातीचा अर्धा मार्क तुम्हाला, म्हणजे आता 1 मार्क तुमच्याकडे पोहोचलाय. 2025 ला कुठलाही प्रश्न येऊ दे या पद्धतीने तुम्ही हे लिहायचं आहे. मात्र एक, हे पत्ता काय आहे हे तुम्हाला उदाहरणासाठी दिलाय. पेपरमध्ये जो पत्ता येणार तो तुम्ही लिहायचा. लक्षात येते काय बघा, पेपरमध्ये जो पत्ता सांगितला जाईल तो तुम्ही लिहायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे तो अर्धा मार्क तुम्हाला आता पडणार. 100% तुम्हाला आत्मविश्वास आला आणि त्याच्यानंतर हा अर्धा मार्क तुम्हाला आता दिल्यामध्ये आहे. म्हणजे 1 मार्क तुम्हाला आल्यासारखा जमा आहे. लक्षात घ्या. आता इथे काय सांगितलं शेवटी, आय विश टू टेल यू समथिंग म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आता काय सांगायचं आहे, जे तुम्हाला प्रश्नामध्ये जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात तुम्हाला आता इथून पुढे सांगायचं आहे. लक्षात येते का बा. म्हणजे त्या जाहिरातीविषयी त्याला आपण काय करणार आता, मेन बॉडी ऑफ द लेटर म्हणतोय. म्हणजे इथून तुमचं चालू होणार ते मेन बॉडी ऑफ द लेटर चालू होणार. लक्षात घ्या. म्हणजे जे पॉइंट्स दिलेले आहेत ते. आता यामध्ये तुम्हाला हे लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नामध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत ते पॉइंट्स काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. त्या पॉइंट्स नुसार तुम्हाला वाक्यरचना करायची आहे.